यं वरदे कामरूपिणः विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा शांतिर्भवतु मे सदा। जय बोला आचार्य गुरुवर सकल कीर्ति मुनि महाराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी मुनि महाराज की, संत शिरोमणी आचार्य गुरुवर विद्यासागर जी मुनि महाराज की, शांतमूर्ति वासलत नगर आचार्य गुरुवर सरमती सागर जी मुनि महाराज की, मोहम्मद दीक्षा गुरु आचार्य गुरु चंद्रप्रभु सागर जी महाराज की, त्रैलोक्य तिलकं कान् सर्वान् जन्मान् मंगलकारिण लोकोत्तमान् शरणाश्च चालवत सिद्धान् माम्यम्। आज आपण इथं मूलाचार प्रदीप हे ग्रंथामध्ये काही गाथा बघायचे आहेत. 2 दिवसाआधी मूलाचारमधील स्वाध्याय करत असताना लिंगशुद्धी, भावनाशुद्धी, ग्रंथ ग्रहण केल्यानंतर त्याचं ऐकलेलं त्याचं फळ काय आधी हे पाहिलं होतं. आणि त्याच्यामध्ये जिनलिंग शुद्धी याचं स्वामी कोण आहे असे ह्या गाथा पठण झाले होते. परंतु त्यावेळेला वेळेच्या अभावामुळे त्याचा अर्थ पाहिलं नव्हतं. ते आपण पाहूया. जिन मुनियों के समस्त शरीर पर पसीने का व पसीने में मिली हुई धूल आदि का मल लगा हुआ है, परंतु जो कर्म मल से सर्वथा दूर रहते हैं, जो अत्यंत चतुर है, अत्यंत तीव्र शीत व उष्ण के संताप से जले हुए वृक्ष के समान हो रहे हैं, जो काम और भोगों से सदा विरक्त रहते हैं, अपने शरीर का संस्कार कभी नहीं करते. या इथं सांगत आहे की ह्या जिनलिंग शुद्धी असे मुनिराज यांचं उत्तम गुणाला सांगत असताना सांगत आहेत की जे महामुनिराज शरीरावर घाम आल्यानंतर किंवा त्या घामाच्या निमित्तानं वातावरणामधील धूल आधी त्या शरीरावर चिकटलेला आहे, परंतु कर्मबलाने ते सर्वथा दूर आहेत. म्हणजे मनशुद्धी, वचनशुद्धी, कायशुद्धीच्या अपेक्षेनं एवढं शुद्धतेला प्राप्त झालेले आहेत की ज्यांचं अत्यंत ज्ञान चतुर आहे, विद्वान आहेत, आणि त्यांची तपस्या एवढी कठोर आहे की अतिशय शीत ठिकाणी राहिल्यानंतर किंवा अतिशय उष्ण ठिकाणी राहिल्यानंतर सुद्धा त्यांचे मानसिक परिणाम बिघडले नाहीत. मनोबल असं त्यांचं अतिशय उत्तम आहे. शीत व उष्णता के संताप से जले हुए वृक्ष के समान रहे हैं, हो रहे हैं. जसं लाकूड जाळल्यानंतर त्याच्यामध्ये शक्ती वाटत नाही, परंतु काही वेळेला त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर शक्ती असते. आणि अशा ह्या कठोर साधना करत असणारे महामुनिराज त्यांच्यामध्ये कोणकोणते गुण आहेत ते इथं सांगत आहेत. जो काम और भोगों से सदा विरक्त रहते, पंचेंद्र विषयांच्या कुठल्याही भोगाची अपेक्षा ठेवत नाहीत, पंचेंद्रिय विषयापासून अतिशय दूर आहेत, लांब आहेत. जिन्होंने अपने शरीर का संस्कार कभी नहीं किया,
ज्यांनी आपल्या शरीराचं स्पर्श रस गंध वर्ण कर्ण या कुठल्याही अपेक्षेचं कुठलीही भोगाची अपेक्षा ठेवले नाहीत असे महामुनी राज जिन्होंने दिगंबर मुद्रा धारण कर रखी है. आणि असे महान दिगंबर मुद्रा ज्यांनी धारण केलेले आहे, जो धीर वीर है, जे अतिशय धीरवान आहेत, अतिशय वीर आहेत, समस्त परिग्रह से रहित है, 24 परिग्रहापासून विरक्त आहेत. किती? 24च आहेत का परिग्रह, काय 14 आहेत? 24 परिग्रहापासून जे विरक्त आहेत. त्याच्यामध्ये अंतरंग परिग्रहामध्ये 14 प्रकारचे परिग्रह आहेत. किती आहेत? 14 प्रकारचे आहेत. आणि बहिरंगमध्ये क्षेत्र वास्तू धन धान्य दासी दास कुप्य भांड आदी हे 10 प्रकारचे परिग्रह आहेत. आणि बहिरंगमध्ये हे 10 प्रकारचे परिग्रह आहेत. आणि अंतरंगमध्ये क्रोध मान माया लोभ हास्य रती अरती शोक भय जुगुप्सा स्त्रीवेद पुरुषवेद नपुंसकवेद हास्य निद्रा किंवा मिथ्यात्व असे 14 प्रकारचे अंतरंगमध्ये परिग्रह आहेत. असे या परिग्रहापासून जे रहित आहेत, पूर्णपणे सोडलेले आहेत, त्याला जवळही येऊन देत नाहीत. जन्म मरण और बुढ़ापे से जो अत्यंत दुखी है, परंतु ह्या जन्मजरा मृत्यूरूपी हा एकच रोग झालेला आहे. कुठला रोग? जन्मजरा मृत्यू. ह्या रोगापासूनच तेवढं दुःखी आहेत, बाकी कुठल्याही अपेक्षेनं दुःखी नाहीत ते. जो संसारूपी समुद्र में पड़े हुए पडने से बहुत डरते हैं, संसाराच्या दुःखापासून अतिशय भयभीत आहेत. हां, आता तुम्ही इथं म्हणशील की सम्यदृष्टी सप्तभयाने रहित असतो. कुठल्या भयाने? सप्तभयाने रहित असतो. परंतु त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, इहलोक भय परलोक भय अकस्मात भय वरण भय आदी ह्या भयापासून ते भयभीत आहेत. आधी हे जे सप्तभय सांगतात, हे भय सम्यक दृष्टी जीवाला नसतात, परंतु संसाराला फिरायला निमित्त मिथ्यात्व अज्ञान किंवा असे जे संसाराला निमित्त आहेत, पंचपरावर्तनाला जे निमित्त आहेत, याच्यापासून भयभीत असतात. परंतु इहलोक भय परलोक भय अकस्मात भय मरण भय अत्राण भय आदी ह्या भयापासून रहित असतात. ते त्यांच्याकडे भय नसतात. जिनके नेत्र मन और मुख में कभी विकार उत्पन्न नहीं होता. आणि अशा मुनिराजांच्या डोळ्यामध्ये मनामध्ये किंवा चेहऱ्यावर कुठल्याही वाईट परिणाम दिसून येत नाहीत. की एवढं त्यांचे शुद्ध परिणाम आहेत, एवढं त्यांचं शुद्ध आचरण आहे. आणि 12 भावनेचं चिंतन करत असताना असुची भावना, एकत्व भावना आदी ह्या वेगवेगळ्या अनित्य भावना आदी ही 12 जी भावना आहेत, त्या 12 भावनाचं चिंतन करत असताना संसारापासून एवढं विरक्ती प्राप्त होत असते की ज्याच्यामध्ये कुठलीही अपेक्षा ग्रहण केली जात नाही किंवा कुठलेही मिळवण्याची अपेक्षा राहत नाही. वैराग्य भावना एवढं मजबूत असते, त्या वैराग्य भावनेचे दृढता उत्कृष्ट असल्यामुळे कुठलीही वस्तू बघण्याची भावना होत नाही. म्हणजे रागपूर्वक मनामध्ये कुठल्याही सांसारिक सुखाची अपेक्षा राहत नाही. आणि काहीतरी आश्चर्य पाहिल्यानंतर अतिशय आनंदी पण होत नाही. जेणेकरून जगामध्ये काहीही नवीन घटना नाही की एखादी वस्तू मिळाली अतिशय उत्तम वस्तू अति आनंदित होत नाहीत, किंवा एखादी वस्तू नष्ट झाली तरीसुद्धा
दुःख भावना होत नाही. असे सुखापासून दुःखापासून निरपेक्ष असल्यामुळं कुठल्याही प्रकारचे त्यांच्या चेहऱ्यावर परिणाम बिघडत नाही. जो श्रेष्ठ पिच्चिका धारण करते है, ज्यांनी पिंची आधी धारण केलेले आहे. दिगंबर मुद्रेचं ओळखण्याचं लक्षण काय आहे? पिंची कमंडूल हे जे धारण करतात आणि दिगंबर मुद्रा आहे असे हे महामुनिराज आहेत. नाहीतर नुसता नग्न पाहिल्यानंतर ते साधू आहे म्हणून तुम्ही ओळखू शकताय का तुम्ही? नाही. ज्यांनी दीक्षा आदी ग्रहण केलेले आहेत, पिंची कमंडलूने सहित आहेत, जे उत्तम महान असे मूलगुणाला धारण केलेले आहेत, असे महामुनिराज जो महाऋषी है, जे अतिशय महान ऋषी आहेत, जो लिंग शुद्धि को धारण कर ही सदा अपनी प्रवृत्ति करते हैं, अशा ह्या दिगंबर मुद्रेला धारण करून अतिशय आपली उत्कृष्ट विशुद्धी वाढवलेली आहेत आणि आपली चर्या करत आहेत. जो मोह से रहित है, कुठल्याही प्रकारचे मोह त्यांनी धरत नाहीत, संसार सुखाचा कुठलाही मोह त्यांनी धरत नाहीत, अहंकार से रहित है, अहंकार आधी धारण करत नाहीत. आता अहंकारमध्ये काय घ्यायचं? अहंकारचा दुसरा अर्थ आहे गर्व. अहंकार दुसरं नाव आहे गर्व. ज्ञान गर्व, तप गर्व, चारित्र गर्व, कुल गर्व, जाती गर्व, अशा ह्या 8 गर्वापासून, अहंकारापासून जे रहित आहे, जो धर्म ध्यान व शुक्ल ध्यान में सदा लीन रहते हैं. एकूण ध्यान किती प्रकारचे सांगितलेले आहेत? 8 काय 4? मुख्य रूपानं 4 ध्यान सांगितले आहेत. आर्द्र ध्यान, रौद्र ध्यान, धर्म ध्यान, शुक्ल ध्यान, हे 4 ध्यान सांगितलेले आहेत. परंतु त्याच्यामधील संक्लेश परिणामासाठी आर्द्र ध्यान आणि रौद्र ध्यान आहे. परंतु ते संक्लेश परिणामांना जे निमित्त आहे, आर्द्र ध्यान, रौद्र ध्यान, ह्या दोन्ही ध्यानाला सोडून विशुद्ध परिणाम होण्यासाठी आणि कर्म नष्ट करण्यासाठी असे जे महामुनिराज धर्मध्यान आणि शुक्ल ध्यान ह्या 2 ध्यानामध्ये जे सदा लीन आहेत, जो संसार रूपी अग्नि के दाह को शांत करने के लिए मन वचन काय की शुद्धता पूर्वक 11 अंग और 14 पूर्व रूपी अमृत से भरे हुए हैं. संसारामध्ये हे जे महान समुद्र आहे, बहुसमुद्र म्हणा किंवा संसार समुद्र म्हणा, याच्यामध्ये हा जीव अनादिकालापासून एवढं दुःखाला प्राप्त झाला आहे, अग्नीच्या दाहकतेमुळं एवढं जो संतप्त झालेला आहे. जसं अग्नीमध्ये बी भाजल्यानंतर ते बी परत सुपीक जमिनीमध्ये पेरल्यानंतर उगवतं का? नाही. परंतु जो संसारूपी अग्नीमध्ये काही असे बीज जळलेले आहेत, जसे अनादिकालापासून संक्लेश परिणामाच्यामुळं जीव संसारामध्ये अग्नीमध्ये एवढं दग्ध झालेलं आहे की तो मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करत नाही. काही जीव आणि काही जीव असे आहेत की त्या सर्वाचं अनुभव घेऊन प्रत्यक्ष रूपाने किंवा आगमच्या द्वाराने ते जाणून घेऊन त्या संसाराच्या अग्नीपासून दूर राहण्यासाठी
त्यांनी मन वचन काय याची शुद्धतापूर्वक दिगंबर मुद्रेच्या धारण करून त्यांची तपस्या एवढी वाढते की 11 अंग आणि 14 पूर्व हे त्यांना ज्ञान प्राप्त होऊ शकतं. आणि हे ज्ञानामध्ये एवढं लीन होतात की ती अमृताचा पाझर कधीही संपत नाही. कुठल्या अमृताचा? काय इथल्या ज्ञानामृतच्या. ज्ञानामृतचा एवढा पाझर फुटतो की कितीही काल निघून गेला तर त्याचा पाझर संपत नाही. त्याचं एक तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. सर्वार्थ सिद्धीमधला देव जे 16 स्वर्गाच्या वर आहे, त्यांचं उत्कृष्ट आयुष्य 33 सागर आहे. त्या 33 सागरमध्ये तिथले देव त्यांनाही अतिशय उज्ज्वल ज्ञान असतं. आणि त्या ज्ञानामध्ये त्यांची धर्मचर्चा एवढी चालू असते की आज जे कथन त्यांचं झालेलं आहे ते कथन परत त्यांच्या 33 सागरमध्ये परत पुन्हा ते दुसऱ्यांदा कथन येत नाही. ते कथन येत नाही, ती चर्चा होत नाही. एवढं उत्कृष्ट ज्ञान असूनसुद्धा केवळ ज्ञानाच्या अपेक्षेनं समुद्रातल्या एक थेंबापेक्षा पण त्याचं ज्ञान कमी आहे. किती? केवळ ज्ञानाच्या अपेक्षेनं समुद्रातल्या एक थेंबाच्या पेक्षाही त्यांचं ज्ञान कमी आहे. म्हणजे केवळ ज्ञान केवढं आहे. आणि आपल्याला वाटतं की काही ग्रंथाचा किंवा काही थोडंसं ज्ञान मिळवलं तर आपण अहंकार करतो. त्याच्यासाठी ते उदाहरणाचा विचार करायचं की आपण थोड्याशा ज्ञानासाठी अहंकार करतो, परंतु देवांच्यामध्ये पाहिलं किंवा असे महामुनीस पाहिलं की 11 अंग 14 पूर्व ज्ञानामध्ये एवढं मग्न असतात की कितीही काल निघून गेला तर त्यांचं ज्ञानाचं अमृत संपत नाही. अशा उत्कृष्ट ज्ञानाच्या अमृतामध्ये जे लीन आहेत, अपने अंतकरण के कर्म मल को दूर करने वाले, तीनों लोकों को शुद्ध करने वाले और उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट ऐसे तीर्थंकरों के धर्म तीर्थ को ही सदा चिंतन करते रहते हैं. आणि असे मुनिराज ज्ञानाच्या अमृतामध्ये एवढं लीन आहेत की त्याच्यामुळं अंतकरण म्हणजे मनामध्ये कुठल्याही द्रव्य मन, भावमल आणि नोकर्ममल अशा तिन्ही मलापासून, तिन्ही कर्मापासून जे दूर झालेले आहेत, असे सर्वोत्कृष्ट 3 लोकांमध्ये सर्वोत्कृष्ट चारित्र्याला धारण केलेले असे तीर्थंकरांचे धर्मामध्ये जे तीर्थरूप आहे त्याच्यामध्ये त्यांच्या चिंतनामध्ये सदा लीन आहेत. इस तपश्चरण से बढ़कर तीनों लोकों में और कोई श्रेष्ठ हित करने वाला नहीं है. आणि अशा ह्या जिन धर्म, जिनागम, जिनचेते चैत्यालय किंवा पंचपरमेष्ठी या 9 देवतामध्ये अतिशय एवढं लीन आहेत की त्यांच्याद्वारेच कर्मनष्ट होऊन किंवा त्यांच्याद्वारेच तपश्चरणाच्या मध्ये त्यांनी वृद्धी करत आहेत. आणि ह्या 9 देवता किंवा पंचपरमेष्ठीला सोडलं तर अन्यत्र कोणीही कर्माला नाश करण्यासाठी काहीही निमित्त नाही. म्हणून आपल्याला 9 देवताच्या शरण जायला पाहिजे. 5 परमेष्ठी, जिनधर्म, जिनागम, जिनचेते, चैत्यालय हेच मुलं कर्म नष्ट करायला निमित्त आहेत. आणि यांच्या चिंतनामध्ये सदैव लीन राहायला पाहिजे. इस तपश्चरण से बढ़कर तीनों लोकों में और कोई श्रेष्ठ हित करने वाला नहीं है. आणि याला सोडलं
तर अन्यत्र कुठलेही चिंतन करण्याला योग्य नाही. हे समझून यही समझकर जो 12 प्रकार के महाघोर तपश्चरण के करने में सदा उत्साह रहते हैं. हेच जर का आपण विचार करून 12 प्रकारचे जे महान तप आहेत, अंतरंग तप 6 आहेत, बहिरंग तप 6 आहेत, आणि ह्या तपाच्या माध्यमातूनच कर्म नष्ट करू शकतो. आणि अशा हे 12 प्रकारच्या तप धारण करण्यासाठी जे सदा उत्साहपूर्वक क्रिया करत आहेत, प्रयत्न करत आहे. जो पंचेंद्रियों के सुखों में उत्पन्न हुई इच्छा का निरोध करने में सदा उद्यत रहते हैं. पंचेंद्रियाच्या सुखापासून जे सुख मिळत आहेत त्या सुखाला त्यांनी अडवण्यासाठी, निरोध म्हणजे अडवणे, त्या पंचेंद्रिय सुखाला रोखण्यासाठी जे सदा प्रयत्नशील आहेत. और जो प्रमाद से रहित होकर शुद्ध चारित्र आचरण को पालन कर तथा उत्तम क्षमा आदि 10 प्रकार के उत्तम धर्मों को धारण कर सर्वोत्तम धर्म का पालन करते हैं. आणि अशा ह्या पंचेंद्रियाला रोखून, पंचेंद्रियांच्या विषयांना रोखून जे प्रमादरहित होऊन शुद्ध आचरण पालन करण्यामध्ये सदा प्रयत्नशील आहे. प्रमाद कशाला म्हणतात? आळस. आळस आणि प्रमाद याच्यामध्ये फरक आहे. प्रमादी व्यक्ती पुण्य कार्य करत नाही, पाप क्रियामध्ये सदैव लीन राहण्याचा प्रयत्न करतो. आणि आळशी व्यक्ती पुण्य कार्यही करत नाही, वाईट कार्यही करत नाही, म्हणजे पाप क्रिया पण करत नाही. आळशी माणूस कधी उठून हलत नाही. त्याला कितीही तुम्ही एखादं काम सांगितलं, एखादा व्यवहारामध्ये बघा, तुम्ही एखादा व्यक्ती आळशी असेल तर तुम्ही त्याला कितीही कामं सांगा, उठून झट दिशी काम करत नाही. काय करतो? आळशी व्यक्ती काही कार्य करत नाही. आणि प्रमादी व्यक्ती पुण्य कार्य करत नाही, परंतु एखादी पापक्रिया जर का समोर दिसली तर लगेच झटदिशी करतो. म्हणून आणि प्रमादी व्यक्ती ह्या पापक्रियेला करतो, परंतु प्रमाद सोडून पापक्रिया करत नाही. आणि पुण्य कार्यामध्ये जो सदैव लीन आहे तो प्रमादरहित होकर शुद्ध आचरण पालन कर, म्हणजे धर्मकार्यामध्ये जो सदैव लीन आहे, जो पापक्रिया कधीही करत नाही, किंवा ज्ञात आज्ञांमध्ये थोडी पापक्रिया होत पण असेल, परंतु त्याच्यामध्ये तीव्रता कमी आहे, कर्माचा बंध अतिशय कमी आहे. आणि उत्तम क्षमा आदी हे 10 धर्माला जे सतत धारण केलेले आहेत, जे सतत त्याच्यामध्ये लीन आहेत, असे सर्वोत्कृष्ट धर्माचे पालन करत आहेत. ऐसे भगवान अरहंत देव के लिंग को निग्रंथ अवस्था को धारण करने वाले महामुनी ऊपर लिखे अनुसार, म्हणजे याच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे निर्मल उपायों से अपने शुद्ध आचरणों को पालन करते हैं, उनके ही लिंग शुद्धि मानी गई है. मग ही लिंग शुद्धी म्हणजे दिगंबर मुद्रा, ही जे आता याच्या अगोदर जी लक्षण सांगितली, हे लक्षणाला ज्यांनी धारण केलेले आहेत, पुण्यकार्यामध्ये जे सतत लीन आहेत, कर्माला नष्ट करण्यामध्ये जे सतत लीन आहेत, असेच अरिहंत भगवंताने सांगितलेले ही जी अरिहंत मुद्रा किंवा दिगंबर मुद्रा ही धारण केलेले असे महामुनिराज ह्या संसाराला नष्ट करण्यासाठी अतिशय उत्तम मार्ग सांगितलेला आहे.
ह्या प्रकारे आपणसुद्धा धर्माचा पालन करा, धर्माला धारण करा, पापक्रियाला सोडून निदान रोजच्या व्यवहारामध्ये जे पापाला निमित्त आहेत असे निमित्त जरी आपण सोडत गेलो किंवा प्रमाद सोडून, आळस सोडून जर का सावधानतेनं जरी आपण क्रिया करत गेलो तरीसुद्धा पाप कर्माचा बंध कमी होऊ शकतो. हीच मी भावना ठेवतो. जे बोलो आदिनाथ भगवान की बोधी समा